ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या वकिलीवर आक्षेप आणि दुसरीकडे आरोपीलाच थेट चक्कर येणं, हे सगळं काही घडलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सुनावणीत। झालं असं की संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर सुनावणी झाली आहे आणि यात आरोपींकडून कसा वेळकाढूपणा करण्यात आला याविषयीच खरं तर आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। संतोष देशमुख हत्याकांडाला 1 वर्ष उलटून गेलंय, तरीही अजूनही आरोपींवर चार्ज फ्रेम झालेले नाहीयेत आणि त्या चार्ज फ्रेम होण्यासंदर्भातली आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती, कारण आजच्या सुनावणीत बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय होणं अपेक्षित होतं, पण आज तसं काहीच झालेलं नाहीये। ही सुनावणी 23 डिसेंबरपर्यंत ढकलली गेली, पण आजच्या सुनावणीत 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या। एक म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनाच आरोपीच्या वकिलांकडून टार्गेट करण्यात आलं किंवा आरोपींच्या बाजूने तसा युक्तिवाद करण्यात आला, आणि दुसरं म्हणजे आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेलाच भर सुनावणी वेळी चक्कर येते। आता झालं काय की आज कोर्टात सुनावणी सुरू असतानाच सुदर्शन घुले हा आरोपी क्रमांक 3 आहे, त्याला थेट चक्कर आली आणि त्यामुळे काय झालं, कोर्टाचा वेळ वाया गेला। मागच्या सुनावणी वेळी आरोपी प्रतीक घुले याला अशीच चक्कर आलेली होती, त्यामुळे चार्ज फ्रेम करू नये आणि त्यांना वेळ मिळावा यासाठी सातत्यानं आरोपींचे वकील मागणी करतात आणि दुसरीकडे आरोपींकडून असा वेळकाढूपणा करण्यासाठी काही युक्त्या वापरल्या जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे। म्हणजे खुद्द उज्ज्वल निकम यांनी सुद्धा ही बाब आज वारंवार कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की शुक्रवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाकडून आरोपींना पुकारण्यात आलं। त्यावेळी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले याला अचानक चक्कर आली आणि मग तो काही काळ सुनावणीसाठी गैरहजर राहिला। नाव पुकारल्यानंतर तो सुदर्शन घुले हा चक्कर येऊन खाली पडला असं सांगितलं जाते। काही काळानंतर पुन्हा आरोपींना कोर्टाने पुकारल्यानंतर सुदर्शन घुले हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला। ज्यावेळी न्यायालयाकडून आरोपींची ओळख परेड घेण्यात आली, नाव पुकारण्यात आलं, त्यावेळी हा प्रकार घडला अशी माहिती आहे। बरं, हा सगळा प्रकार घडला आणि ही सुनावणी सुरू असताना बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे त्यावेळी तिथे उपस्थित होते। आरोपींवर आजच चार्ज फ्रेम होण्याची शक्यता होती, पण ती आता मावळली आहे, कारण या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले आणि मग त्यावेळी जो आरोपींमधला जो काही किस्सा होता, जो सुदर्शन घुलेला यावेळी चक्कर आली, मागच्या सुनावणीवेळी प्रतीक घुलेला चक्कर आली, त्यामुळे एकूण या सगळ्या घटना घडतात त्यावेळी न्यायालयाचा वेळ वाया जातो, कारण तोपर्यंत तिकडे पळापळ होत असते। आता येऊयात आज काय घडलं। तर आज सकाळी 11 वाजता बीडच्या न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली। सरकारी पक्षाचे सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे हे प्रत्यक्ष तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला। त्यानंतर आरोपी कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी थेट सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना यातून बाजूला करा असा अर्ज न्यायालयाकडे केला। त्यामुळे आता कोर्टात नेमकं काय घडलं ते मी तुम्हाला सांगते की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांना बदलण्यात यावं, ते एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं त्याचा केसवर म्हणजे खटल्यावर परिणाम होत आहे असा अर्ज आरोपींनी कोर्टाकडे केला। बरं, हा आरोपींनी अर्ज कोर्टाकडे केला त्यावेळी उज्ज्वल निकम हे व्हीसीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी झाले आणि त्यावेळी त्यांनी कोर्टाला असं स्पष्ट नमूद केलं की अशी कायद्यात कोणतीही तरतूद नाही आहे, आपण एक वकील आहोत आणि आपण हा खटला लढण्यास समर्थ असल्याचा युक्तिवाद हा उज्ज्वल निकमांनी केला। आणि त्याचवेळी आरोपींकडून जी काही पळवाट काढली जाते किंवा वेळकाढूपणासाठी या गोष्टी केल्या जात आहेत, तर आरोपींचा हा अर्ज आहे तो फेटाळला जावा अशी मागणी सुद्धा उज्ज्वल निकमांनी कोर्टाकडे केली। आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुलेला काही काळ वैद्यकीय कारणास्तव व्हीसीद्वारे हजर केलं नव्हतं, मग न्यायालयानं दुसऱ्यांदा पुकारलं, त्यावेळी त्याला खरं तर हजर करण्यात आलं। आरोपींचे आज 3 वकील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर 3 वकील हे प्रत्यक्षात हजर होते। विशेष सरकारी वकील मी आधी सांगितलं त्यानुसार उज्ज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर सरकारी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे प्रत्यक्षात बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर होते। यात आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाही, त्याच्या विरोधात पुरावे नाहीत,
असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। त्यावर आरोपी विष्णू चाटे हा सुरुवातीपासून या गुन्ह्यात सक्रिय सहभागी होता। तो वाल्मिक कराडचा निरोप देऊन खंडणी मागायचा। हॉटेल तिरंगामध्ये झालेल्या बैठकीत त्याने संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा हा वाल्मिक कराडचा निरोप दिल्याचा युक्तिवाद सुद्धा सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद हा मांडला तिथे। ॲडिशनल पुरावा स्वीकारण्यासंदर्भात सरकारी पक्षाकडून अर्ज करण्यात आलाय, तर लॅपटॉप फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। तर चार्ज फ्रेम करू नये, आम्हाला अजूनही व्हिडिओ कॉपी आणि लॅपटॉपमध्ये काय आहे ते पुरावे मिळालेले नाहीत। आरोपींना याचं ज्ञान नसल्यानं हा त्यांच्यावर अन्याय होईल असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। मग अर्ध्या तासात आम्ही व्हिडिओ कॉपी द्यायला तयार आहोत, मात्र लॅपटॉप हा फॉरेन्सिककडे आहे, तो आल्याशिवाय देता येणार नाही असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलं। त्यानंतर लॅपटॉप डेटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिकला दिलेला आहे असं सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला आणि आरोपीच्या वकिलांना आणि तिथे उपस्थित सगळ्यांना कळवलं। यानंतर आरोपीच्या वकिलांना व्हिडिओ तात्काळ द्या आणि फॉरेन्सिककडे दिलेल्या गोष्टी कधी मिळणार आहेत ते कोर्टाला तात्काळ अवगत करा अशा सूचना कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना दिल्या। आणि मग त्यानंतर आम्हाला कॉपी द्याव्यात आणि मग चार्ज फ्रेम करावा, मग आमचं काहीही म्हणणं नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। आता हे सगळं झालं कोर्टात घडलेलं, पण आरोपीच्या वकिलांकडून जो मुद्दा मांडण्यात आला होता त्याला खरं तर बाळासाहेब कोल्हे जे विशेष सरकारी सहाय्यक वकील आहेत या प्रकरणातले, त्यांनी मात्र तिथे काही मुद्दे उपस्थित केले। एक म्हणजे ॲडिशनल पुरावा जो दिला आहे त्याबाबतचा न्यायालयाचा निकाल आपण सांगितला की कोर्टाला आपल्याला तसा जास्तीचा पुरावा सादर करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। हा जो एका निकालाचा दाखला आहे तो खरं तर कोल्हेने आज कोर्टासमोर मांडला। दुसरा मुद्दा म्हणजे आरोपीच्या वकिलांनी व्हिडिओचा पुरावा मागितला होता, तर तो व्हिडिओचा पुरावा आपण दिलेला आहे। आरोपीच्या वकिलांकडून असं म्हटलंय की आम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे, ते पाहायचं आहे असं म्हणून वेळकाढूपणा केला गेला। मग त्यामध्ये आम्ही कुठलाही पिक्चर टाकलेला नाही आहे, तर त्यामध्ये व्हिडिओ आहेत अशा पद्धतीचा एक टीकेचा सूर म्हणा किंवा एक गंभीर स्वरूपाचं प्रत्युत्तर हे खरं तर बाळासाहेब कोल्हेंकडून आरोपींच्या वकिलांना देण्यात आलं। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा होता तो उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात। तर उज्ज्वल निकमांना बदलण्यासंदर्भात कोर्टाला तसा अधिकार नाही असं बाळासाहेब कोल्हेंनी खरं तर या सगळ्या आजच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलंय। आता हे सरकारी वकिलांनी म्हटल्यानंतर धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणाच्या सुनावणीनंतर आपली एक बाजू मांडली। एक म्हणजे 100% या प्रकरणात आरोपींकडून वेळकाढूपणा केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। 2 महिन्यांपासून तेच बोलतायत आणि तसेच आरोप करतायत। येणाऱ्या तारखेत चार्ज फ्रेम व्हावा अशी अपेक्षा ही खरं तर धनंजय देशमुखांनी बोलून दाखवली, कारण आज 19 डिसेंबर आज आरोपींवर चार्ज फ्रेम होणं अपेक्षित होतं, दोषारोप होणं म्हणजे त्यांच्यावर दोषारोप लागणं अपेक्षित होतं, पण ते अजूनही लागलेलं नाही आहे। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उज्ज्वल निकमांबाबत जो आरोपीच्या वकिलांनी आरोप केला होता की उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संलग्न आहेत आणि त्यामुळे त्याचा सुनावणीवर परिणाम होईल, खटल्यावर परिणाम होईल। आरोपीच्या वकिलांच्या या उज्ज्वल निकमांसंदर्भातल्या भूमिकेवर मात्र धनंजय देशमुखांनी म्हटलं की आरोपींना माहिती लीगल आहे की नाही आहे याबाबत किती कल्पना आहे माहिती नाही, पण ते लढतायत आणि त्यामुळे आरोपींनी तसा अर्ज केलाय आणि एकंदरच हा सगळा वेळकाढूपणा असल्याचा एक रोष होता तो धनंजय देशमुखांच्या बोलण्यातून सुद्धा जाणून आपल्याला दिसून येत होता। तरी आता या संतोष देशमुख प्रकरणात 23 डिसेंबरला का होईना आरोपींवर फ्रेम चार्ज होतायत का, त्यांच्यावर दोषारोप लागतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला या प्रकरणाविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून शेअर करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।